हॅलो फ्रेंड्स, सर्वाज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या इतिहासाचं पहिलंच प्रकरण म्हणजेच इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा सुरू करणार आहोत. आता बघा, इतिहास हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलोय. शिवाजी महाराजांचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य लढा. पण हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचतो कसा? तो कोणी लिहिला, कसा लिहिला, या लिहिण्याच्या पद्धतीलाच इतिहास लेखन असं म्हणतात. आणि आज आपण याच इतिहास लेखनाची विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये म्हणजे युरोप आणि अमेरिकेत ही पद्धत कशी विकसित झाली हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो सर, आणि हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे आमचे पुढचे सगळे लेक्चर्स तुम्हाला वेळेवर मिळतील. बरोबर. आता एक साधा विचार करूया. भूतकाळ, द पास्ट, तो होऊन गेला. म्हणजे समजा 100 वर्षांपूर्वी, 1000 वर्षांपूर्वी काय घडलं हे आपण टाईम मशीनमध्ये बसून मागे जाऊन बघू शकत नाही ना, बरोबर? मग प्रश्न हा आहे की ज्या घटना घडून गेल्या, ज्यांचा कोणताही साक्षीदार आज जिवंत नाही, त्या घटनांची गोष्ट, त्यांची कहाणी नक्की लिहिली कशी जाते? कोणत्या आधारावर इतिहासकार सांगतात की असं घडलं होतं? म्हणजे सर, हे एखाद्या डिटेक्टिव्ह किंवा CIDच्या कामासारखं आहे. जसं ते गुन्हेगाराने मागे सोडलेले छोटे छोटे पुरावे म्हणजे क्लूज गोळा करतात आणि त्यावरून गुन्हा कसा घडला हे शोधून काढतात, तसंच काहीसं काम इतिहासकारांना करावं लागतं. अगदी बरोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजच्या लेक्चरमध्ये आपण 5 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. पहिला, इतिहास लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत काय आहे. दुसरा, इतिहासकाराच्या टूलकिटमध्ये म्हणजे त्याच्याकडे कोणती साधनं किंवा हत्यारं असतात. तिसरं, पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आणि कहाण्यांपासून आजच्या आधुनिक इतिहासापर्यंतचा प्रवास कसा झाला. चौथा, ही आधुनिक पद्धत म्हणजे अ न्यू अप्रोच नेमका काय आहे. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा, की हे सगळं समजून घेणं आपल्यासाठी का गरजेचं आहे. वाय दिस मेथड मॅटर्स. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. इतिहास लिहिण्याची पद्धत. आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवायची आहे. इतिहास लिहिणं म्हणजे काहीतरी काल्पनिक गोष्ट किंवा कादंबरी लिहिणं नाही, की मनात आलं आणि लिहून काढलं, असं अजिबात नाही. याच्यामागे एक खूप शिस्तबद्ध, एक सिस्टमॅटिक आणि जवळपास सायंटिफिक म्हणता येईल अशी एक पद्धत आहे, एक मेथड आहे. हो, आणि याच पद्धतीला इतिहास लेखन किंवा इंग्रजीमध्ये हिस्टोरिओग्राफी असं म्हणतात. आता ही व्याख्या नीट समजून घेऊया. यात 2 महत्त्वाचे शब्द आहेत. पहिला म्हणजे हिस्टॉरिकल सोर्सेस, म्हणजेच ऐतिहासिक साधनं. म्हणजे काय? तर जुनी भांडी, शस्त्र, नाणी, ताम्रपट, शिलालेख, जुनी पुस्तकं, हे सगळं. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे क्रिटिकल एक्झामिनेशन, म्हणजे चिकित्सापूर्वक तपासणी. याचा अर्थ सापडलेला प्रत्येक पुरावा आंधळेपणानं स्वीकारायचा नाही. तो खरा आहे की खोटा, तो कोणी लिहिला, का लिहिला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधून मगच त्या माहितीच्या आधारे इतिहासाची सुसंगत मांडणी केली जाते. याच प्रक्रियेला आपण इतिहास लेखन म्हणतो. अगदी बरोबर. म्हणूनच मी मगाशी म्हणालो की इतिहासकार हा एका गुप्तहेरासारखा, अ डिटेक्टिव्ह काम करतो. जसा एखादा गुप्तहेर घटनास्थळी सापडलेल्या प्रत्येक वस्तूची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करतो, साक्षीदारांची उलट तपासणी करतो आणि मगच निष्कर्षावर पोहोचतो, अगदी तसंच काम इतिहासकाराला करावं लागतं. प्रत्येक पुरावा तपासून त्याची सत्यता पडताळून मगच तो भूतकाळाचं चित्र आपल्यासमोर उभं करतो. तर मग ह्या इतिहासकार रूपी गुप्तहेराच्या बॅगमध्ये किंवा जसं आपण म्हणालो त्याच्या टूलकिटमध्ये नक्की काय काय असतं? तो कोणती साधनं, कोणती मेथड्स वापरतो? चला, आपल्या दुसऱ्या भागात आपण हेच सविस्तरपणे पाहूया. इतिहासाच्या संशोधनाची म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्चची एक ठरलेली प्रक्रिया आहे. याचे मुख्य 4 टप्पे किंवा स्टेप्स आहेत. स्टेप 1, संबंधित विषयाची सगळी उपलब्ध साधनं आणि माहिती गोळा करणे. फॉर एक्झाम्पल, जर आपण शिवाजी महाराजांवर अभ्यास करत असू तर त्या काळातील पत्र, कागदपत्र, किल्ले, शस्त्र हे सगळं जमा करणे. स्टेप 2, ही जी साधनं गोळा केली आहेत ती अस्सल, ऑथेंटिक आहेत की नंतर कोणीतरी बनवलेली आहेत हे तपासणे. यालाच आपण चिकित्सा म्हणतो. स्टेप 3, या तपासलेल्या माहितीच्या आधारे काही प्रश्न आणि संकल्पना तयार करणे. यालाच फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस म्हणतात. म्हणजे असं का घडलं असेल, यामागे काय कारणं असू शकतील, असे तर्क बांधणे. आणि शेवटची स्टेप 4, या सगळ्या तर्कांना आणि पुराव्यांना जोडून इतिहासाची एक सुसंगत गोष्ट, एक नॅरेटिव्ह तयार करणे, म्हणजे इतिहासाची मांडणी करणे. आता मॅडमनी जे सांगितलं की पुरावे तपासावे लागतात, तर हे काम एवढं सोपं नाहीये. यासाठी इतिहासकाराला इतर अनेक शास्त्रांची मदत घ्यावी लागते. यांना सहाय्यक शास्त्र किंवा ऑक्झिलरी सायन्सेस असं म्हणतात. हो सर, जसं की आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र,
हे शास्त्र जमिनीखाली उत्खनन करून जुन्या वस्तू, वास्तू शोधून काढतं. त्यानंतर आहे आर्कायव्हल सायन्स, म्हणजे अभिलेखागार शास्त्र. यात जुनी सरकारी कागदपत्र, दस्तऐवज कसे जपायचे आणि त्यांचा अभ्यास कसा करायचा हे शिकवलं जातं. मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी म्हणजे हस्तलिखितांचा अभ्यास. जुनी पोथी, ग्रंथ कसे वाचायचे, त्यांचा काळ कसा ओळखायचा. इपिग्राफी म्हणजे शिलालेखांचा अभ्यास. लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषाशास्त्र, ज्यातून भाषेचा विकास कळतो. नुमिस्मॅटिक्स म्हणजे नाणकशास्त्र, ज्यात जुन्या नाण्यांवरून राज्य आणि काळ ओळखला जातो. आणि जिनिओलॉजी म्हणजे वंशावळींचा अभ्यास. या सगळ्या शास्त्रांच्या मदतीने इतिहासाची माहिती व्हेरीफाय केली जाते. आता आपल्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की ही जी सायंटिफिक मेथड आहे ही काय सुरुवातीपासूनच होती का? म्हणजे मग अगदी आदिमानवाच्या काळापासून लोक असाच विचार करत होते का? तर याचं उत्तर आहे नाही. पूर्वी इतिहास सांगण्याची, आठवणी जपण्याची पद्धत खूप वेगळी होती. चला आपल्या तिसऱ्या भागात हाच फरक समजून घेऊया. गोष्टी आणि कहाण्यांपासून ते आजच्या इतिहासापर्यंतचा प्रवास. आणि हो, तुम्हाला हा विषय समजत असेल, आवडत असेल तर या लेक्चरला लाईक आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. प्राचीन संस्कृतींमध्ये म्हणजे अगदी इजिप्त, मेसोपोटेमिया किंवा आपल्या भारतात सुद्धा भूतकाळ लक्षात ठेवण्यासाठी कथा, गाणी, पोवाडे, महाकाव्य यांचा वापर व्हायचा. आपल्याकडे रामायण, महाभारत आहे. या कथांमध्ये देवदेवता, पराक्रमी राजे यांच्या शौर्याचं वर्णन असायचं. त्यांचा मुख्य उद्देश, अ मेन गोल वॉज ग्लोरिफिकेशन, म्हणजे त्या राजाची किंवा देवतेची स्तुती करणे, त्यांना महान दाखवणे हा होता. त्यामुळे त्यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे की नाही हे तपासण्यावर म्हणजे क्रिटिकल ॲनालिसिसवर भर दिला जात नसे. या उलट आधुनिक इतिहास लेखन, अ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी याच्या एकदम ऑपोजिट आहे. इथे देवदेवतांच्या ऐवजी माणसांनी केलेल्या कृतींवर, ह्युमन ॲक्शन्सवर फोकस केला जातो. इथे मांडलेली प्रत्येक गोष्ट ही व्हेरीफाईड एव्हिडन्सवर म्हणजे तपासलेल्या विश्वासार्ह पुराव्यांवर आधारित असते. आणि याचा उद्देश कोणाची स्तुती करणं नसून जे घडलं ते वस्तुनिष्ठपणाने ऑब्जेक्टिव्हली समजून घेणं हा असतो. म्हणजे काय घडलं आणि ते का घडलं हे शोधणं, कोणीतरी महान होता हे सांगण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मानलं जातं. मग हा जो एवढा मोठा बदल आहे, म्हणजे देवांच्या गोष्टींपासून माणसांच्या कृतींकडे येणं, स्तुती करण्यापासून चिकित्सा करण्याकडे येणं, हा क्रांतिकारी बदल कुठून सुरू झाला? तर या चिकित्सक सायंटिफिक विचारपद्धतीची मुळं, इट्स रूट्स, आपल्याला प्राचीन ग्रीस देशातल्या विचारवंतांमध्ये सापडतात. त्यांनीच पहिल्यांदा प्रश्न विचारायला सुरुवात केली की हे खरंच घडलं का? याचा पुरावा काय? आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे आपण जो हिस्ट्री हा इंग्रजी शब्द वापरतो तो सुद्धा मूळ ग्रीक भाषेतल्या हिस्टोरिया या शब्दावरून आलेला आहे. हिस्टोरियाचा अर्थ होतो चौकशी करून मिळवलेलं ज्ञान. म्हणजे बघा, या शब्दाच्या मुळातच चौकशी करणे, तपासणी करणे हे दडलेलं आहे. आणि या हिस्टोरिया शब्दाचा वापर एखाद्या पुस्तकाच्या नावासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला असेल तर तो होता हिरोडोटस. इसवी सन पूर्व 5व्या शतकातील, म्हणजे आजपासून जवळपास 2500 वर्षांपूर्वीचा एक ग्रीक इतिहासकार होता. त्याने पर्शियन साम्राज्य आणि ग्रीक यांच्यात झालेल्या युद्धांवर एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाला नाव दिलं द हिस्ट्रीज. हो, आणि त्यानेच पहिल्यांदा फक्त कथा न सांगता प्रत्यक्षदर्शी लोकांकडून माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्रोतांची चिकित्सा करून लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच हिरोडोटसला इतिहासाचा जनक किंवा फादर ऑफ हिस्ट्री असंही म्हणतात. हे नाव परीक्षेसाठी लक्षात ठेवा, हिरोडोटस. तर पायाभरणी ग्रीकांनी केली हे खरं आहे, पण इतिहास या विषयाला एक स्वतंत्र अभ्यासाची शाखा, एक इंडिपेंडेंट अकॅडमिक डिसिप्लिन म्हणून मान्यता मिळाली ती आधुनिक काळात, विशेषतः युरोपमध्ये. आता आपण या आधुनिक दृष्टिकोनाबद्दल, द मॉडर्न अप्रोचबद्दल अधिक जाणून घेऊया. इतिहास लेखनाचा हा प्रवास आपण थोडक्यात पाहिला तर प्राचीन संस्कृतींमध्ये महाकाव्य आणि कथा होत्या. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हिरोडोटसने चिकित्सक पद्धत आणली आणि त्यानंतर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आला तो 18व्या शतकात. हो, साल होतं 1737. जर्मनीमधील गॉटिंगेन युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदाच इतिहास विभागाची स्वतंत्रपणे स्थापना झाली. म्हणजे इतिहास हा विषय आता तत्वज्ञान किंवा साहित्याचा भाग न राहता त्याला स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली. ही घटना एक टर्निंग पॉइंट मानली जाते. या आधुनिक इतिहास लेखनाची 4 मुख्य वैशिष्ट्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्स सांगितली जातात. ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं वैशिष्ट्य, ही पद्धत शास्त्रीय आहे, सायंटिफिक आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्न विचारण्याने होते. दुसरं, हे प्रश्न मानवकेंद्रित म्हणजे अँथ्रोपोसेंट्रिक असतात. म्हणजे माणसाने काय केलं, माणसाच्या कृतींचा समाजावर काय परिणाम झाला, हे प्रश्न महत्त्वाचे. देवाने काय केलं हे नाही. तिसरं,
या प्रश्नांची उत्तरं कल्पनेवर किंवा ऐकीव माहितीवर नाहीत, तर विश्वासार्ह पुराव्यांवर, रिलायबल एव्हिडन्सवर आधारित असतात. आणि चौथं वैशिष्ट्य, इतिहास हा मानवी समाजाच्या प्रगतीचा आलेख मांडतो, अ ग्रास ऑफ ह्युमॅनिटीज जर्नी. म्हणजे भूतकाळातल्या घटनांच्या आधारे मानवजातीने आजपर्यंत कशी प्रगती केली हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की इतिहास कसा लिहिला जातो, त्याची पद्धत कशी विकसित झाली. पण हे सगळं टेक्निकल ज्ञान आपल्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून का महत्वाचं आहे? वाय डज दिस मेथड मॅटर टू अस? याचं उत्तर आपल्याला या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या भागात मिळेल. कारण आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, इतिहास म्हणजे फक्त भूतकाळात सापडलेल्या वस्तू आणि कागदपत्रांची यादी नाही. ते पुरावे तर निर्जीव असतात. त्या पुराव्यांमधून कोणते पुरावे निवडायचे, त्यांचा अर्थ कसा लावायचा आणि ते लोकांसमोर कोणत्या गोष्टीत गुंफून मांडायचे, हे सर्वस्वी इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोनावर, त्याचा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्कवर अवलंबून असतं. म्हणजे सर, सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक इतिहासकार जगाकडे एका विशिष्ट चष्म्यातून बघत असतो. त्याचा धर्म, त्याची जात, त्याचे राजकीय विचार, तो स्त्री आहे की पुरुष, या सगळ्याचा प्रभाव त्याच्या लिखाणावर पडतो. त्यामुळे एकच घटना, समजा 1857चा उठाव, तर त्यावर लिहिणारे दोन वेगवेगळे इतिहासकार, एक ब्रिटिश आणि एक भारतीय, त्या घटनेकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतात आणि तिची वेगळी मांडणी करू शकतात. आणि मॅडमनी सांगितलेल्या याच मुद्द्यामुळे एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर प्रत्येक इतिहास हा लिहिणाऱ्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या चष्म्यातून तयार झालेला असेल, तर आपण जेव्हा एखादं इतिहासाचं पुस्तक वाचतो तेव्हा आपण नक्की कोणाची गोष्ट वाचत असतो? त्या घडून गेलेल्या घटनेची वस्तुनिष्ठ कहाणी, की ती घटना आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या त्या लेखकाची, त्या इतिहासकाराची कहाणी? ह्या प्रश्नावर नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबूया. मला आशा आहे की तुम्हाला इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा व्यवस्थित समजली असेल. हो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण या परंपरेतील महत्त्वाच्या विचारवंतांबद्दल जाणून घेणार आहोत. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. घरी याची उजळणी नक्की करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, सर्वाज्ञा कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण 10वीच्या इतिहासाचा पहिला धडा शिकतोय, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याची सुरुवात केली होती. आता आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. तर ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा, म्हणजे तुम्हाला पुढचे लेक्चर्स वेळेवर मिळतील. तर मित्रांनो, आपण जेव्हा इतिहास हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? राजे, महाराजे, त्यांच्या लढाया, तह, मोठमोठी साम्राज्य, बरोबर ना? पण इतिहास म्हणजे फक्त एवढंच आहे का? तर नाही. सुरुवातीला पाश्चात्य देशांमध्ये इतिहास फक्त ह्याच गोष्टींवर लिहिला जायचा. पण हळूहळू त्यात एक खूप मोठी क्रांती झाली. इतिहास लेखनाचा फोकस म्हणजे केंद्रबिंदू हा राजा महाराजांकडून सामान्य माणसाकडे सरकला. आणि ही क्रांती कशी झाली हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. हो, तर आज आपण काही महत्त्वाच्या विचारवंतांविषयी बोलणार आहोत, ज्यांनी इतिहास लिहिण्याची पद्धतच बदलून टाकली. आपण सुरुवात व्होल्टेअरपासून करणार आहोत, ज्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे संस्थापक मानलं जातं. त्यानंतर आपण हेगेल, लिओपोल्ड वॉन रांके आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांबद्दल जाणून घेऊ. आणि शेवटी 20व्या शतकात इतिहासाकडे बघण्याचे कोणते नवीन दृष्टिकोन आले तेही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया व्होल्टेअरपासून. यांचं मूळ नाव होतं फ्रान्सवा मरी अरुवे. हे 18व्या शतकातील एक फ्रेंच विचारवंत होते. त्या काळापर्यंत इतिहास म्हणजे फक्त राजांच्या गोष्टी आणि युद्धांच्या तारखा होत्या. पण व्होल्टेअरने या पारंपरिक विचारालाच आव्हान दिलं. त्यांनी सांगितलं की इतिहासाची व्याख्या एवढी छोटी नाहीये, ती खूप मोठी आहे, तिचा विस्तार करायला हवा. म्हणूनच त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक किंवा फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी असं म्हटलं जातं. अगदी बरोबर. व्हॉल्टेअरचं म्हणणं होतं की इतिहासाचा अभ्यास करताना फक्त राजांनी कोणती लढाई जिंकली हे बघून चालणार नाही, तर त्या काळातील सामान्य माणसाचं जीवन कसं होतं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी काही मुद्दे मांडले. ते म्हणाले की इतिहासात वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ आणि घटनांचा कालक्रम म्हणजे क्रोनॉलॉजी याला महत्त्व द्यायला हवं. सोबतच त्या काळातील हवामान, शेती, लोकांचा व्यापार, अर्थव्यवस्था आणि त्यांच्या सामाजिक परंपरा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. कारण या सगळ्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. त्यामुळे इतिहासाचा खरा अभ्यास करायचा असेल तर या सर्व गोष्टींचा विचार करायलाच हवा. व्हॉल्टेअरने इतिहासाचा आवाका वाढवला. पण त्यानंतर 19व्या शतकात जॉर्ज विल्हेल्म फ्रेडरिक हेगेल नावाचे एक जर्मन तत्त्वज्ञ आले. त्यांनी एक वेगळाच प्रश्न विचारला. ते म्हणाले
की इतिहास म्हणजे फक्त वेगवेगळ्या घटनांची नोंद आहे का? की या घटनांमागे काहीतरी तर्क आहे, काहीतरी लॉजिक आहे? हेगेलच्या मते इतिहासातील घटना मानवी प्रगतीच्या टप्प्यांनुसार घडत असतात. इतिहास हा एक तर्कसंगत म्हणजे एक रॅशनल प्रोसेस आहे. हो, आणि इतिहासातील ही प्रगती कशी होते हे सांगण्यासाठी हेगेलने एक पद्धत मांडली. तिला द्वंद्ववाद किंवा इंग्लिशमध्ये डायलेक्टिक्स म्हणतात. ही संकल्पना समजायला थोडी वेगळी आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे. यात 3 महत्त्वाचे शब्द आहेत: थिसिस, अँटिथेसिस आणि सिंथेसिस. थिसिस म्हणजे एखादा सिद्धांत किंवा एक मूळ विचार. अँटिथेसिस म्हणजे त्या मूळ विचाराला छेद देणारा, त्याच्या अगदी विरुद्ध असलेला विचार. आणि सिंथेसिस म्हणजे या दोन्ही विचारांच्या संघर्षातून तयार झालेला एक नवीन आणि आधीच्यापेक्षा जास्त प्रगत विचार. बरोबर. आपण हे एका सोप्या उदाहरणाने समजूया. समजा एका समाजात आधी राजशाही आहे, म्हणजे राजाच सगळा कारभार पाहतो. हा झाला आपला थिसिस. काही काळानंतर लोकांना वाटायला लागतं की नाही, राज्य लोकांच्या हातात असायला हवं, म्हणजे लोकशाही हवी. हा झाला राजशाहीला विरोध करणारा विचार, म्हणजे अँटिथिसिस. आता या 2 विचारांमध्ये संघर्ष होतो आणि या संघर्षातून एक नवीन व्यवस्था जन्माला येते, जसं की संवैधानिक राजशाही, जिथे राजा पण असतो आणि लोकांचे हक्क पण जपले जातात. हा झाला सिंथेसिस. हेगलच्या मते हा जो नवीन सिंथेसिस तयार होतो तो पुढे जाऊन परत नवीन थिसिस बनतो आणि मग हे प्रगतीचं चक्र असंच पुढे चालू राहतं. आता हेगेल इतिहासाकडे एका मोठ्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघत होते. पण त्याच काळात जर्मनीमध्येच लिओपोल्ड वॉन रँके नावाचे एक इतिहासकार होते. त्यांचं म्हणणं हेगेलपेक्षा खूप वेगळं होतं. ते म्हणाले, इतिहासकाराचं काम कल्पना करणं किंवा मोठे मोठे सिद्धांत मांडणं नाही. इतिहासकाराने फक्त एकच गोष्ट करायला हवी, जे जसं घडलं ते तसं दाखवणं. यासाठी त्यांनी पुराव्यांवर आधारित एका चिकित्सक पद्धतीचा म्हणजे क्रिटिकल मेथडचा आग्रह धरला. रांके यांचं हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे आणि इतिहास लेखनासाठी एक महत्त्वाचा नियम मानला जातो. नो डॉक्युमेंट, नो हिस्ट्री. याचा सरळ अर्थ आहे की जर तुमच्याकडे एखाद्या घटनेशी संबंधित मूळ कागदपत्र किंवा दस्तऐवज नसतील तर तुम्ही त्या घटनेबद्दल इतिहासात काहीही लिहू शकत नाही. म्हणजे ऐकीव माहितीवर किंवा अंदाजावर इतिहास लिहायचा नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पक्का पुरावा म्हणजे डॉक्युमेंट हवाच. रांके यांनी इतिहास संशोधनासाठी एक शिस्त लावली. त्यांनी सांगितलं की इतिहास लिहिताना नेहमी मूळ कागदपत्रांनाच म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्सलाच प्राधान्य द्या आणि ते कागदपत्र वापरण्याआधी त्याचं कठोरपणे चिकित्सक विश्लेषण करा. म्हणजे ते कागद कोणी लिहिलं, का लिहिलं, ते खरं आहे की खोटं हे सगळं तपासा. कल्पनाशक्तीला इतिहासात अजिबात जागा देऊ नका आणि भूतकाळाला आजच्या चष्म्यातून बघू नका, तर त्या काळाच्या संदर्भातच समजून घ्या. रांके यांच्या या पद्धतीमुळेच इतिहासाला एक शास्त्र म्हणून, एक अकॅडमिक डिसिप्लिन म्हणून ओळख मिळाली. तर आतापर्यंत आपण पाहिलं की कुणी विचारांना महत्त्व दिलं तर कुणी कागदपत्रांना. पण यानंतर आले कार्ल मार्क्स. यांनी इतिहासाकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन दिला. मार्क्स म्हणाले, इतिहास हा लोकांच्या डोक्यातील विचारांनी नाही तर त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नांनी घडतो. म्हणजे मानवी नातेसंबंध हे उत्पादनाच्या साधनांवर आणि प्रक्रियेवर अवलंबून असतात. थोडक्यात इतिहास हा आर्थिक परिस्थितीमुळे घडतो. मार्क्स यांच्या मते मानवी समाजात नेहमीच 2 प्रमुख वर्ग राहिलेले आहेत. पहिला वर्ग म्हणजे मालक वर्ग, ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं म्हणजेच मीन्स ऑफ प्रोडक्शन असतात. म्हणजे जमीन, फॅक्टरी, कच्चा माल यावर त्यांची मालकी असते. आणि दुसरा वर्ग म्हणजे कामगार वर्ग, ज्यांच्याकडे ही साधनं नसतात. जगण्यासाठी त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे त्यांचं श्रम. आणि ते हे श्रम मालक वर्गाला विकून आपलं पोट भरतात. या 2 वर्गांमध्ये समाजाची विभागणी झालेली असते. आणि मार्क्सची मूळ कल्पना हीच आहे. ते म्हणतात की इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून या 2 वर्गांमध्ये चाललेल्या सततच्या संघर्षाची कहाणी आहे. यालाच त्यांनी वर्ग संघर्ष किंवा क्लास स्ट्रगल असं नाव दिलं. मालक वर्गाला नेहमी जास्त नफा हवा असतो आणि कामगार वर्गाला चांगला पगार. त्यांचे हितसंबंध कधीच जुळत नाहीत आणि याच संघर्षातून समाजात मोठे बदल होतात, क्रांती होते, असं मार्क्सचं म्हणणं होतं. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ दास कॅपिटलमध्ये त्यांनी हाच विचार मांडला आहे. आणि हो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वोल्टेअर, हेगेल, रँके, मार्क्स या सगळ्यांनी इतिहासाला मोठे सिद्धांत दिले, पण 20व्या शतकात मात्र चित्र थोडं बदललं. या काळात इतिहासाकडे बघण्याचा कोणताही एक मोठा सिद्धांत पुढे आला नाही. उलट अनेक छोटे छोटे पण महत्त्वाचे विचारप्रवाह पुढे आले आणि या विचारप्रवाहांनी इतिहासाच्या सीमा आणखी वाढवल्या. हो, 20व्या शतकात फ्रान्समध्ये एक नवीन विचारप्रणाली सुरू झाली. तिचं नाव होतं ॲनल स्कूल.
या लोकांनी राजा महाराजांच्या राजकारणाऐवजी त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर साधारण शतकाच्या मध्यावर स्त्रीवादी इतिहासलेखन सुरू झालं आणि शतकाच्या शेवटी मिशेल फुकोसारख्या विचारवंतांनी तर सत्य म्हणजे काय आणि इतिहास कसा लिहिला जातो या मूळ संकल्पनेवरच प्रश्न उभे केले. तर आपण पाहू शकतो की 20व्या शतकात इतिहास लेखनाचा विषय किती विस्तारला. ॲनल स्कूलने सांगितलं की इतिहास फक्त राजकीय घटनांचा नसतो, तर तो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा, त्यांच्या मानसिकतेचा सुद्धा असतो. स्त्रीवादी इतिहास लेखनाने इतिहासात स्त्रियांच्या अनुभवांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला स्थान दिलं आणि फुको यांसारख्या विचारवंतांनी सांगितलं की इतिहास हा सत्याचा शोध नाही, तर ज्ञान आणि सत्ता यांच्यातील संबंधांचा अभ्यास आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनाबद्दल आपण थोडं अजून बोलूया. याची पायाभरणी सिमोन द बोअवार यांसारख्या फ्रेंच विदुषीने केली. आत्तापर्यंतचा जो इतिहास लिहिला गेला होता तो पुरुषप्रधान दृष्टिकोनातून लिहिला होता. त्यात स्त्रियांच्या भूमिकेकडे, त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. स्त्रीवादी इतिहास लेखनाने इतिहासाची हीच रचना बदलायचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुन्हा मांडणी करण्यावर त्यांनी भर दिला. आणि आता वळूया मिशेल फुको यांच्याकडे. त्यांची संकल्पना होती ज्ञानाचे पुरातत्व किंवा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. फुको काय म्हणाले की इतिहासात काय घडलं हे शोधण्यापेक्षा त्या काळात सत्य कशाला मानलं जात होतं हे शोधणं महत्त्वाचं आहे. म्हणजे भूतकाळातील बदलांचं स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उदाहरणार्थ, एखाद्या काळात वेडेपणाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात होतं, तर आज आपण त्याला एक मानसिक आजार म्हणून पाहतो. तर हा दृष्टिकोन का आणि कसा बदलला याचा अभ्यास म्हणजे फुको यांच्या मते इतिहास. त्यांनी इतिहासातील स्थित्यंतरांवर म्हणजे ट्रान्झिशन्सवर जास्त लक्ष केंद्रित केलं. तर व्होल्टेअरपासून फुकोपर्यंतचा हा सगळा प्रवास आपण पाहिला. यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? यातून काही गोष्टी आपण नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे इतिहास ही काही दगडात कोरलेली गोष्ट नाही. तो कसा लिहावा याची पद्धत सतत बदलत राहिली आहे. दुसरी गोष्ट, इतिहासाचा फोकस आता फक्त राजे महाराजांवर राहिलेला नाही, तर तो सामान्य माणसाच्या जीवनापर्यंत पोचला आहे. तिसरं, आधुनिक इतिहास हा पुराव्यांवर आणि चिकित्सक संशोधनावर आधारित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. आपण कोणत्या वर्गातून, लिंगातून किंवा संस्कृतीतून येतो यावर आपण भूतकाळाकडे कसं पाहतो हे अवलंबून असतं. म्हणूनच आज प्रत्येक गोष्टीचा इतिहास लिहिला जातो. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण पाहिलं की सत्य आणि इतिहास याबद्दलची आपली समजूत सतत बदलत असते. मग विचार करा, आज आपण ज्या काळात जगत आहोत त्या आपल्या काळाबद्दल भविष्यातल्या पिढ्या काय लिहितील? त्या आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील? त्यांची आपल्या काळाची कहाणी काय असेल? तर इथे आपला पहिला धडा, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, पूर्ण होतो. आशा आहे तुम्हाला हा विषय व्यवस्थित समजला असेल. याची उजळणी नक्की करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या धड्याला सुरुवात करू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.